तळकोकणामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान प्रामुख्याने भात शेतीची लागवड मोठ्या प्रमाणावरती होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी 57,000 हेक्टर क्षेत्रावरती भात लागवड होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। सध्या भात लागवड ही अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे खरीप हंगामामधील शेतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा काढण्याची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना आवाहन केलंय। कारण यावर्षी पावसावरती अल निनोचा प्रभाव आहे। शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घ्यावं, जेणेकरून शेतीवरती जर काही प्रभाव झाला तर शेतकऱ्यांना हे विमा संरक्षण मिळू शकेल। आतापर्यंत 15,831 शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे। सदर योजनेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख ही 10 ऑगस्ट 2026 अशी आहे। तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भात व नाचणी उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये तसेच किंवा बँकांमध्ये किंवा क्रॉप इन्शुरन्सचा वापर करून आपण 10 ऑगस्ट 2026 पूर्वी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.